नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। सगळ्यात अगोदर मंडळी, मला एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या नजरेस आणायची आहे, ती म्हणजे युरोपच्या वांगेवालीचे 2 महिने अगोदरच इंस्टाग्राम वरती 1 लाख पूर्ण झाले होते। तिने नैवेद्याला शिरा बनवला होता जेवून झाल्यावरती। तर त्याच्या 2-3 दिवसानंतरच मी त्यांची पोलखोल केली होती की तिचे फॉलोअर्स फेक आहेत, बाय केलेले आहेत, कारण लगेचच 99,000 झाले होते। पण ही बाई एवढी चॅप्टर आहे ना की मी कम्युनिटी पोस्ट टाकली तसं हिने परत 1 लाख केले होते। आजकाल ना हे फेक लोक फेक सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स बाय करतात। असं करून यांना काय मिळते ना ते त्यांनाच ठाऊक। तर एकदा कोणती गोष्ट माझ्या नजरेला खटकली तर मी ना त्या गोष्टीला सहज सोडत नाही, हे तुम्हालाही माहितीच आहे। तर मी हिच्या इंस्टाग्राम वरती लक्ष ठेवूनच होती। उगाच माझ्या मंडळींनी माझं नाव डिटेक्टिव्ह प्रणाली नाही ठेवलंय ना। तर परवापर्यंत हिचे 1,03,000 फॉलोअर्स होते, पण कालपासून अचानक 1,02,000 दिसतायत। कमाल आहे ना। म्हणजे युट्यूब वरती सबस्क्रायबर्स भरभर वाढतायत आणि इंस्टाग्रामला कमी होत चालेत। वांगो, जरा हे काय चाललंय ना ते सांग बाई, आम्हाला पण कळू दे। नाही म्हणजे जर युट्यूब वरती तुला लोक फॉलो करतायत तर मग इंस्टाग्राम वरती पण त्यांनी फॉलो करायला हवे ना। आणि 1,03,000 चे 1,04,000 किंवा 5,000 हवे होते, लगेचच 1,02,000 कसे काय झाले? एवढा 1,000चा डिफरन्स कसा काय ग वांगो? एवढं सगळं सुरू आहे, पण मला ना राहून राहून मनात हाच प्रश्न येतोय की वांगो गप्प का बसली आहे? एवढी शांत कशी काही बसली आहे? एवढं शांत बसणाऱ्यातली ही बाई नाही आहे। ही बाई एकदा युरोपला परत गेली ना की कोळशाला घेऊन नक्कीच बसेल सोफ्यावरती आणि प्रवचन देईल। मंडळी, 2 वर्षापूर्वीच्या हिच्या काही कॉमेंट्स मी सुरुवातीला दाखवल्या होत्या जेव्हा मी हिच्यावरती पॉडकास्ट करायला सुरू केलं होतं तेव्हा। आपल्या या चॅनल वरती बरेच नवीन मंडळी जॉईन झाले आहेत। काही जण काकूंवरती मी पॉडकास्ट करते त्यामुळे मला वाईट साईड बोलून गेले होते, पण त्यांना आता हळूहळू माझं बोलणं पटतंय। काकू किती फेक वागतात हे त्यांना पण आता कळून चुकलं आहे। तर ह्या सगळ्या माझ्या नवीन मंडळींना मला काकूंच्या काही कॉमेंट्स दाखवायच्या आहेत, ज्या की जुन्या व्हिडिओ खाली काकूंने केल्या होत्या। पाहिलत ना मंडळी, ह्या दोन्ही कॉमेंट्स मध्ये काकूंने सासूबाई बद्दल स्वतःच सोशल मीडियावरती वाईट साईट लिहिलं होतं। ह्या काय कॉमेंट मी नाही केल्या आहेत, या स्वतः काकूंने केल्या होत्या की त्यांना मुलगा नाही झाला म्हणून त्यांना सुनेचा दर्जा दिला नाही गेला, त्यांच्या मुलींना सासूबाईंनी जवळ घेतलं नाही, ब्ला 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 ब्ला। प्लस वांगो काकू असंही बोलल्या की व्हिडिओ मध्ये जे दिसते ते सगळंच खरं असते असं नाही। खरं तर त्याचा अर्थ मला आधी नव्हता समजला, पण आता समजतोय। माझा असा अंदाज आहे की ह्या काकूंना रडून रडून कोळशाला ट्रिगर करत असतील की आईंना व्हिडिओ मध्ये यायला सांग, अंधमंद भक्तांना आपली हॅपी फॅमिली आपण दाखवूया, आणि मग कोळसा काहीतरी इमोशनल होऊन त्यांना कन्व्हिन्स करत असेल आणि मुलाच्या प्रेमापोटी त्या काकू व्हिडिओ मध्ये येत असतील। मला स्वतःला हे जाणवलं की यावेळी जेव्हापासून काका काकू भारतात आले आहेत तेव्हापासून सासूबाई कोणत्या तरी दबावाखाली असल्यासारख्या दिसतात। आधी सारखं हसत नव्हत्या, इन्व्हॉल्व्ह होत नव्हत्या। इनफॅक्ट हे लोक आले तेव्हा टोमल काकू चोरून चोरून त्यांना दाखवत होत्या, व्हिडिओ मध्ये स्वतःहून त्या येत नव्हत्या। टोमल काकू किचन मध्ये उभं राहून बकबक करत होत्या। काकू जेव्हा माहेरी गेल्या होत्या तेव्हा कोळसे काका मम्मींकडेच राहिले होते आणि तेव्हा त्यांनी इमोशनल ड्रामा करून त्यांना लग्नामध्ये यायला कन्व्हिन्स केलं असावं, कारण मोठ्या भावाच्या लग्नात तर सासरची मंडळी कोणीच नव्हती या टोमल काकूंच्या। तेव्हा तर या टोमल काकू स्वतःच सासरच्यांची बदनामी करत सुटल्या होत्या। शेवटी काय हो मंडळी, कर्माच येतं ना फिरून फिरून। या काकूंचे ना मी परत ते जुने व्हिडिओ बघितले, त्यात भावाच्या लग्नाची अनाउन्समेंट जेव्हा त्यांनी केली होती तेव्हा काकू बोलल्या होत्या की अरेंज मॅरेज आहे आणि मम्मीचे नातेवाईक काही मुंबईला असतात, स्वस्त तिकडचं आहे। तुमच्यापासून आता काही लपलेलं तर नाहीच आहे मंडळी, ते लग्न लव्ह मॅरेज आहे, ते तुम्हालाही माहितीच आहे। मी काय अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज कोणत्याच लग्नाच्या विरोधात नाही आहे, पण मला एक सांगा मंडळी, ह्या काकूंना खरं सांगायला काय प्रॉब्लेम आहे? त्या अनाउन्समेंट वाल्या व्हिडिओ मध्ये बत्तीशी दाखवत बाई धडधाकट खोटं बोलत होती, म्हणजे हिला झोप कशी लागते ना रात्रीची, मला तेच समजत नाही आहे। एवढं खोटं बोलून लोकांना फसवून ही सुखाने कशी काय झोपते? हिचं मन हिला खात नाही का? आणि मार कर्मकांड क्वीन सोबत मिळून ही आमच्या विरुद्ध काय काय घाण व्हिडिओ करत होती मागे। अहो टोमल काकू, देव ना सगळं बघतोय, कुठे फेडणार आहात ही सगळी पाप?
आता मला सांगा ओ वांगो काकू, तुम्ही सांगितलं होतं की तुमची मोठी वहिनी मुंबईची आहे, पण लग्ना अगोदरच त्यांना तुम्ही देवदर्शन करायला घेऊन फिरत होत्या. मग आताच्या भावाची बायको पुण्याची होती, त्या दोघांना देवाचे आशीर्वाद नको होते का ओ काकू? त्यांना का नाही आणलं तुम्ही लग्ना अगोदर देवदर्शन करायला? मंडळी, या काकूंनी काय कारण दिली होती? मोठा भाऊ आणि वहिनी येत नाही आहे कारण त्यांचा बाळ लहान आहे, तो रडत असतो, कोणाकडेच तो राहत नाही. 2 वर्ष अगोदर जेव्हा या काकूंनी मोठ्या भावाच्या लग्नाची अनाउन्समेंट केली होती ना, तेव्हा देवदर्शनाला जात होत्या, तेव्हा त्या मोठ्या वहिनीने शैलाला किती छान प्रकारे सांभाळलं होतं ते बघा. तिचा हात पकडून तिला देवळात नेत होती ती. जर आपण समोरच्या सोबत प्रेमाने वागलं ना, तर समोरचा पण आपल्या सोबत प्रेमानेच वागतो. पण ह्या काकू तर स्वभावानेच कुचक्या दिसतात, त्यामुळे तो मुलगा पण ह्या काकूंकडे येत नसावा. ह्या काकू आम्हाला बोलतात ना की आम्ही यांच्या श्रीमंतीवरती जळतो, ह्या बाहेर राहतात म्हणून जळतो, पण खरं तर ना ह्या काकू वहिनीवरती जळत असतील, कारण की काकूंना मुलगा झाला नाही ना, त्यामुळे त्यांच्या सासूबाईंनी त्यांना त्रास दिला होता, असं काकूंचं म्हणणं होतं. मला तर हेच कारण वाटते. 1 नंबर कपटी काकू आहेत या. खरंच मला कधी वाटलंही नव्हतं की ह्या अशा असतील. आता या टोमल काकूंनी नवीन वहिनीची तरी परमिशन घेतली होती की नाही व्हिडिओ मध्ये दाखवण्याआधी देव जाणो, कारण कितीतरी शॉर्ट्स आणि व्हिडिओज वहिनीवरतीच काकूंनी टाकले आहेत. हा, शॉर्ट्स वरून आठवलं, काय ते एक व्हिडिओ काकू टाकतात, एकदम फनी असतात. आधी ना मला किरकिड्याला नुसतं बघितलं तरी हसू यायचं, पण आता ना या काकू दिसल्या की माझं हसू कंट्रोल होत नाही. मार्केटमध्ये पण कधी वांगी दिसली ना की ह्याच काकू आठवतात. तुमच्या सोबत पण असंच होत असेल ना मंडळी? वांगी बघितली की तुम्हाला टोमल काकू नक्कीच आठवत असतील ना? मला नक्की कॉमेंट करून सांगा हा. लग्नातला मेन्यू पण काकूंच्याच आवडीचा होता वाटते. नाही म्हणजे तिकडे बटाटा वडा दिसला म्हणून म्हटलं ओ, लग्नाचं ताट तर असं दाखवत होत्या काकू, त्यातले कितीतरी पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात आपण करतच असतो. असो, प्रत्येक जण आपापल्या सोयीने परिस्थितीने ठेवतो ते जेवण, पण लग्नामध्ये बटाटा वडा बघून मला खरंच आश्चर्य वाटलं. काय संबंधच नव्हता त्या बटाटा वड्याला जेवणामध्ये असण्याचा. आता नव दाम्पत्याला ट्रॅव्हल्स मधून घेऊन आले, कार नेली नव्हती हे तर आपल्याला माहितीच आहे. निदान गृहप्रवेश तरी जोरात करायचा ना, फुलांच्या पाकळ्या नाही, काहीच नाही. प्लस काकूंनी अर्धे नकली दागिने काढून टाकले होते, बांगड्या काढून टाकल्या होत्या. पनोज काका शॉर्ट्स मध्ये होते, याचा अर्थ हे लोक कपडे चेंज करेपर्यंत नवरा नवरी बाहेरच उभे होते. हे लोक म्हणजे यांच्या कम्फर्ट नुसार वागतायत. नवरा नवरीची तर यांना पडलेलीच नव्हती. त्या बिचाऱ्या नवरीची तर भुताटकी करून टाकली होती यांनी, केस वगैरे पिंजारले होते तिचे सगळे. या टोमल काकू त्या नवरा नवरीला कॅप तरी करून देऊ शकल्याच असत्या ना, तेही जमलं नाही वाटते या काकूंना. आणि काय हो मंडळी, काकूंची सासूबाई मध्येच कुठे गायब झाल्या होत्या? नाही म्हणजे लग्नाला जाताना तर त्या ट्रॅव्हल्स मधूनच गेल्या होत्या, पण येताना तर त्या काकू दिसल्याच नाहीत कुठे. हळद उतरवणीच्या व्हिडिओ मध्ये वांगेवाली पारोशा अंगाने कॅमेरा समोर आली आणि बोलते काय तर पाहुणे आहे घरात, खूप गर्दी आहे. काय काकू काय बोलल्या तुम्ही? परत बोला एकदा. गर्दी? अहो, गर्दीचा अर्थ तरी समजतो का हो तुम्हाला? 30-40 लोक तरी होती का हो तुमच्या लग्नामध्ये तिथे? तुमच्या लग्नामध्ये म्हणजे तुमच्या भावाच्या लग्नाबद्दल बोलते हो मी. गर्दी काय गर्दी? नक्की शाळेत गेल्या होत्या ना तुम्ही? 7-8 जण घरामध्ये होते, त्यांना तुम्ही गर्दी झाली आहे म्हणून बोलताय? कमाल आहे बाबा तुमची. काकू, मला तर असं वाटते की तुमच्या डोळ्यामध्ये ना काहीतरी गेलं आहे, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे क्लिअर. आता ते लग्न झाल्यानंतरचे खेळ होते, ते थोडं थोडं दाखवलं असतं तरी चाललं असतं, पण काय 1-1 सेकंडचे ते व्हिडिओ काढत बसल्या होत्या काकू. या काकूंना ना अक्कलच दिली नाही आहे वाटते देवाने. देव जेव्हा अक्कल वाटत होता ना, तेव्हा या काकू बाजारामध्ये वांग आणायला गेल्या होत्या असतील. त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्येही तेच केलं काकूने. गोड खाऊन आवाज बसतो हे मला तर माहितीच नव्हतं. काकूंकडून ना खूप काही गोष्ट ऐकायला मिळतात मला. त्याच पूजेच्या व्हिडिओ मध्ये मटकीची भाजी होती. अजून एक गोष्ट मला जाणवली हिच्या व्हिडिओ मध्ये, की हिचं ना जरी लग्न झालं आहे तरी ना मायरीच ढवळाढवळ करत असते, म्हणजे घरच्या सुनांपेक्षा हिच्या म्हणण्यानुसारच सगळे चालतात. घरचे रंग किंवा पडद्यांचा कलर पण कोणता असावा हे हिला विचारूनच करत असावेत. लग्नात पण जेवणामध्ये वडापाव होता, आता पूजेला मटकीची भाजी. नशीब देवा, वांग्याची भाजी नव्हती ठेवली या बाईने कुठेच. त्या एक ताई होत्या, त्या बोलल्या असंच वाकायचं, तर नवीन नवरी बोलली हो फक्त 2 दिवस. मला तर वाटते ही नवीन नवरी आहे ना काकूंना मस्तच इशाऱ्यावरती नाचवणार आहे. काय हो मंडळी, काकूंचं गाणं ऐकलत की नाही? 10:54 ला गुलाबी साडी आणि राणी 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 दिसते ग भारी, राणी राणी राणी. मला ना ते ऐकून एवढं हसायला आलं ना की काय बोलू मंडळी. या बाईला साधे गाण्याचे लिरिक्स देखील येत नाहीत आणि अक्कलशून्य बाई जाते रील्स बनवायला. मला तर असं वाटते ही ना कोणाला पण मामी मावशी बनवत असते.
म्हणजे रस्त्याने येता जाताना कोण पण हिला भेटलं ना की ही त्यांना मामी मावशी बनवून टाकते. काय करणार, सक्के मावशी मामा तर येत नाहीत ना हिच्या व्हिडिओ मध्ये. मग ही असंच कोणाला तरी 500-500 रुपये देऊन उभं करत असेल मामी मावशी म्हणून. डाएट पाहिलं का काकूंचं, किती मस्त सुरू आहे. त्या दिवशी काय वडापाव काय खाल्ला, कांदा भजी काय खाल्ली आणि काल तर समोसा खात होत्या. काकू ना खूपच हेल्थ कॉन्शियस आहे तो मंडळी, मैद्याचे पदार्थ बिलकुल खात नाही. कालच्या व्हिडिओ मध्ये काकूंनी लिहिलं होतं इन लॉज गेस्ट. यांच्या सासरचे आले होते का की भावाच्या सासरचे. क्लिकबेट साठी या काकू काय लिहितील नी काय नाही. टोमल काकू ना उगाच नवीन नवरीला मस्त मस्का मारू पाहतायत, पण ती काय एवढी काकूंना भाव देत नाही आहे. काल काकूने पर्पल कलरचा ड्रेस घातला होता ना, तो मला तर असंच वाटते काकूने ना मिशोवरून मागवला असेल. आता बघा ढिगभर कपडे काकू घेतील मिशोवरून मागवून आणि युरोपला गेल्यावरती सांगतील हा ड्रेस मी मँगो मधून घेतला, हा ड्रेस मी झारा मधून घेतला. खोटं बोला पण रेटून बोला, ही काकूंची टॅगलाईन आहे. ते घरचे गप्पा मारत होते, त्यांचा व्हिडिओ पण या काकूंनी चोरून घेतला. म्हणजे या बाईला काहीच लाजशरम आहेच नाही वाटते. हिने सगळी लाजशरम विकून खाल्ली आहे डॉलर्स पायी. काही बाई खोटं वागते ना, मला तेच समजत नाही. ती नवरीची मैत्रीण आली होती बघा मंडळी, तिने पण काकूंसारखा पर्पल ड्रेस घातला होता. सस्ता रणवीर सिंग बसला होता तर काकू बोलतात याला पण आता मुलगी शोधायला हवी. हे बरं या काकू, ते बिचारे तुमचे भावंड मस्त मुली शोधून आणतात लग्नासाठी आणि त्यांना तुम्ही हकलवून देता घरात ना. अजूनपर्यंत काय टोमल काकूच्या वहिनीने सेकंड व्हिडिओ टाकला नाही आहे वाटते युट्यूब वरती. बघू येत्या काही दिवसात आला तो व्हिडिओ तर त्याच्यावरती पण आपण आपलं मत मांडूया. पण आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.